उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेत। आज सायंकाळी दिल्लीमध्ये अमित शहांची ते भेट घेण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशासंदर्भात अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर आज दिल्ली वारी होतीये शिंदेंची आणि त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांच्याकडून। राजू, काय अपडेट्स आहेत शिंदेंच्या दिल्ली वारीबद्दल? अमोल, आपण पाहतोय की एकनाथ शिंदे जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती नाराज आहे। ही नाराजी आपल्याला काल पाहायला मिळालेली होती। काल शिवसेनेचे मंत्री आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार घेऊन गेले होते। त्याच्या आधी शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती सुद्धा बहिष्कार टाकला होता आणि काल ही सगळी घटना घडल्यानंतर आज आपण पाहतोय की एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज सायंकाळी अमित शहा यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे आणि जो काही पक्षप्रवेश होत आहे, ज्याप्रमाणे महायुतीमध्ये फोडाफोडी सुरू आहे, या संदर्भात शिंदे प्रचंड नाराज आहेत आणि तीच नाराजी घेऊन अमित शहा यांच्याकडे जाणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे आपण पाहतोय की एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते। खरं तर आपण पाहतोय की उद्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे, त्यासाठी एकनाथ शिंदे असतील, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यासाठी हे सगळे नेते जाणार आहे। मात्र उद्या हा शपथविधी असताना आजच जे आहे ते एकनाथ शिंदे मुंबईतून दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। त्यामुळे आज दिल्लीमधील अमित शहा आणि इतर नेत्यांना भेटतील आणि राज्यामध्ये जे काही सुरू आहे या सर्वात जे आहे ते स्पष्टपणे त्यांना सांगण्याची जी आहे शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अमित शहा यांची भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदे नेमकी काय सांगतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र एकूण जर पाहिलं आपण का आज सुद्धा अनेक प्रवेश जे आहेत ते भाजपमध्ये झालेले आहेत। काल मुख्यमंत्र्यांकडे जे आहे ती बैठक झालेली होती आणि सूत्रांच्या माहितीप्रमाणे माहिती मिळाली होती का कुठेतरी ही शिवसेनेने सुरुवात केलेली होती, त्यामुळे आमच्याही नेत्यांनी पक्षामध्ये घ्यायला सुरुवात केली आहे, अशा प्रकारचं जे आहे ते सांगण्यात आलेलं होतं। आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी आता पाहतोय की भाजप आणि शिवसेना यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तो निश्चितपणे राजू, ज्या प्रकारे सध्या दोन्ही पक्षांमध्ये तणाव आहे या पार्श्वभूमीवर आता या बैठकीत काय होतंय बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।